तुम्हाला एवढी खुमखुमी होती तर तुम्ही तुमच्या घरातला उमेदवार उभा करायचा होता, दुसऱ्याला बळीचा बकरा बनवायचा नव्हता. तुमच्या घरातल्या उमेदवाराला आत्ता पडली आहेत तेवढी मतं पण पडू दिली नसती, असं म्हणतायत राजाभाऊ राऊत. निवडून आल्यानंतर त्यांनी मोहिते पाटलांवर हल्ला चढवलाय आणि आपल्या विजयाचा जल्लोष केलाय. दुसरीकडे अदृश्य शक्तीच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकणार असल्याचं जे सांगत होते आणि वसंत फुलवणार होते सोलापुरात, ते धैर्यशील मोहिते पाटील तोंडावर पडलेत. मतदारांचं पाठबळ सोबत नसताना केवळ कथित अदृश्य शक्तींच्या जोरावर आपला उमेदवार निवडून येईल असा दावा मोहिते पाटलांनी केला होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र दुसऱ्याच्या भरवशावर आपल्या विजयाचे इमले बांधायचे नसतात हे लक्षात न आल्यानंच धैर्यशील मोहिते पाटलांचं हसू झाले किंवा त्यांना तोंडावर पडण्याची वेळ आली आहे असं या निवडणुकीनंतर म्हणलं जातंय. त्यामुळेच आजच्या व्हिडिओत मोहिते पाटलांचं नेमकं गणित कुठं चुकलं, अदृश्य शक्तीनंच मोहिते पाटलांचा गेम कसा पलटवला, सातारचे जयकुमार गोरेच पुन्हा एकदा सोलापूरचे किंगमेकर कसं ठरले, आपल्या राजकीय अस्तित्वाच्या या लढाईत धैर्यशील मोहिते पाटलांना तोंडावर पडण्याची वेळ कशामुळे आली, हेच सगळं बिटवीन द लाईन्स पॉलिटिक्स आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजाभाऊ राऊत म्हणजेच राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय झाला. महायुतीचे उमेदवार असलेल्या राजाभाऊंना 483 मतं पडली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव देशमुखांना केवळ 118 मतं मिळाली. म्हणजेच तब्बल 365 मतांच्या लीडनं राजाभाऊ निवडून आले आणि सोलापुरातला 12वा आमदार ही महायुतीचाच झाला. आता या निवडणुकीच्या निकालाची आपण आकडेवारी बघू. खरं तर राजाभाऊंनी उमेदवारी मिळाली तेव्हाच आपल्याला 550 मतं मिळतील असा दावा केला होता. धैर्यशील मोहिते पाटलांनी जसं अदृश्य शक्तीचा केला होता दावा, तसाच हा दावा होता. मतदारांच्या आकडेवारीचा या निवडणुकीतला विचार केला तर एकूण 616 मतदार असलेल्या सोलापुरात एकट्या भाजपचेच 307 मतदार कागदावर आहेत. शिवाय महायुतीतील घटक पक्षांच्या मतदारांचा मिळून हा आकडा 466च्या आसपास जात होता. हे सगळं संख्याबळ बघता ही जागा महायुतीलाच मिळणार किंवा महायुतीचाच उमेदवार निवडून येणार हे जवळपास फिक्स मानलं जात होतं. म्हणून याच आधारावर, याच जोरावर आपल्या समोर तगडा उमेदवार नाहीये हे समजून महाविकास आघाडीची काही मतं फुटून आपल्याला मिळतील असा राऊतांचा अंदाज होता. निकालानंतर त्यांना मिळालेली 483 मतं बघता त्यांचा हा विश्वास काही अंशी खरा झाल्याचं देखील दिसून आलं. पण यात राजाभाऊंचा कमी आणि जयकुमार गोरेंचा करिश्मा जास्त आहे. कारण ही निवडणूक गोरेंनी प्रतिष्ठेची केली होती. गोरेंनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना या निवडणुकीमध्ये धोबीपछाड दिला. पण या सगळ्यात मोहिते पाटलांचं असं झालं. असं का झालं? खरं तर राजेंद्र राऊत उमेदवार असले तर मी आधी म्हणालो तसं पालकमंत्री गोरेंनी या निवडणुकीसाठी फार मेहनत केली. पण त्यांच्या समोर महायुतीच्या मतांमध्ये फाटाफूट होणार नाही याची काळजी घेण्याचं मोठं आव्हान होतं. कारण गेल्या काही काळापासून महायुतीतले जिल्ह्यातले नेते पालकमंत्री गोरेंवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. भाजपचे स्थानिक आमदार ही गोरेंच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे वैतागल्याचं म्हटलं गेलं. त्याच सोलापूर जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणामुळे उमेदवार राऊत यांच्याबद्दल ही नाराजी होती. राऊतांच्या आरोपांमुळे सध्या महायुतीत असलेले बँकेतले जे मातब्बर संचालक आहेत ते अडचणीत आले होते. यामध्ये माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह दिलीप सोपल, बबन शिंदे, राजन पाटील, संजय मामा शिंदे, दिलीप माने, दीपक साळुंके, प्रशांत परिचारक अशा दिग्गजांचा समावेश होता. याचाच फटका या निवडणुकीत राजाभाऊंना बसेल असे कयास बांधले जात होते. तसंच गेल्या वेळी इथून आमदार राहिलेल्या प्रशांत परिचारक यांना डावलून भाजपने यंदा राजाभाऊंना उमेदवारी दिली. त्यामुळे परिचारक यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचा सूर उमटत होता. याच सगळ्या पार्श्वभूमीवर वसंतराव देशमुखांना अदृश्य शक्तींचं पाठबळ मिळेल असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आणि त्यामुळेच कागदावर मजबूत असलेले राजाभाऊ सहज निवडून येतील असं गणित असतानाही निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला. कारण मोहिते पाटलांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला आसमान दाखवण्याची करामत करून दाखवलेली होती. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण जुळवत महायुतीतल्या बेबनावाचा फायदा घेण्यासाठी मोहिते पाटलांनी जोरदार कंबर कसली होती. प्रचारादरम्यान मोहिते पाटलांनी परिचारकांच्या श्रीपूर इथल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. पंढरपूर नगरपालिकेतील नगरसेवकांची भेट घेतली. हे नगरसेवक वसंत देशमुखांच्या संपर्कात आहेत अशा बातम्या देखील त्यामुळे पसरल्या. त्यातच सोलापुरातील
शहरातील लिंगायत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा, वळवण्याचा प्रयत्नही मोहिते पाटलांकडून झाला. भाजपवर नाराज असलेल्या मतदारांना, म्हणजेच मोहिते पाटील म्हणत होते त्या अदृश्य शक्तीला आपल्या गळाला लावण्याचा चंग या निमित्तानं बांधला गेल्याचं आपण बघितलं. मात्र निकालानंतर याच अदृश्य शक्तीनं मोहिते पाटलांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचं आता स्पष्ट झाले आणि जयकुमार गोरे पालकमंत्री जे आहेत ते सोलापूरच्या सत्तेचे किंगमेकर आहेत असं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. मग मोहिते पाटलांना असा झटका का बसला असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अदृश्य शक्ती असलेल्या विरोधी पक्षातल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करणाऱ्या मोहिते पाटलांनी आपल्याच पक्षातल्या नाराजीकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केलं. खरं तर सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत उमेदवारीवरून वाद पेटले होते. एकीकडे आमदार उत्तमराव जानकर हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. जीवन जानकरांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी मोहिते पाटलांवर केसानं गळा कापल्याचा आरोपही केला. दुसरीकडे माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनीही वसंतराव देशमुखांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली. ही नाराजी दूर करण्यात मोहिते पाटील अपयशी ठरले आणि परिणामी मवियाची 17 मतं देखील फुटली. थोडक्यात काय तर हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय. त्याचाच विसर मोहिते पाटील घराण्याचा वारसा चालवत असलेल्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना पडला की काय असं या निमित्तानं म्हणलं जाते आणि त्यातच त्यांचा घात झाला देखील. दुसरीकडे झेडपी नगरपालिका निवडणुकीत महायुतीत प्रचंड मतभेद समोर आलेले होते. त्या मतभेदांचं रूपांतर महायुतीच्या एकीत करण्यात पालकमंत्री गोरेंना या निमित्तानं यश आल्याचंही या निकालातून दिसतंय. आता मोहिते पाटील हे चंद्रकांत पाटील पालकमंत्री असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती असं म्हणत आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर एक नवीन ट्विस्ट निर्माण झालाय. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांच्या मनात काही वेगळं शिजतंय का अशा नव्या प्रश्नांना देखील या निमित्तानं जन्म दिलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, पक्षातले आमदार सोडून मोहिते पाटील अदृश्य शक्तींच्या नादाला का लागली असतील? विधान परिषदेतला पराभव ही मोहिते पाटलांच्या अस्ताची सुरुवात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा तुम्हाला पटतो का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.